हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे ना आपण चिकन दालच्या बनवत आहे. तर खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी डाळ वगैरे शिजवून घेतलेली आहे. डाळीमध्ये आहे ना आंबट चुका, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर भोपळा पण शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक असा. आता आपण फोडणीची तयारी करूया. मी इथे 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित छान परतून घ्यायचं. कांदा छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये ना आले लसूणची पेस्ट टाकायची. ती पण व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायची. ती परतून झाल्याच्या नंतर टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण परतून घ्यायचा आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद टाकायचं आणि थोडंसं लाल तिखट आणि कांदा मसाला टाकायचा आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर स्वच्छ धुतलेलं चिकन यामध्ये ॲड करायचं. चिकन ॲड करून झाल्याच्या नंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आहे ना यामध्ये चिकन मसाला ॲड करायचा. मी इथे 1 पॅकेट असा टाकलेला आहे. तर आता थोडंसं झाकण ठेवायचं आणि चिकन थोडंसं आहे ना शिजून द्यायचं. थोडंसं चिकन शिजल्याच्या नंतर आहे ना व्यवस्थित सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे चिकनला वगैरे आणि मसाल्याला पण. त्यानंतर इथे शिजलेला भोपळा टाकायचा. भोपळा टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. तुम्ही आहे ना अशा प्रकारे एकदा हा चिकन दालच्या तुम्ही बनवून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. खूप टेस्टी आणि खूप भन्नाट हा लागतो. एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या पद्धतीने जर का तुम्ही बनवलं ना एकच नंबर लागतं. तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर आता मी झाकण ठेवते. अजून थोडीशी आपण 15 किंवा 10 मिनिटं असं वाफ काढून घ्यायचं. छानपैकी मिक्स होऊन द्यायचं दोन्हीला पण, भोपळ्याला पण आणि चिकनला पण. सर्व आता छानपैकी मिक्स झालेलं आहे. तेल सुटलेलं आहे आणि वास पण खूप छान असा घरभर सुटलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये डाळ टाकूया आपण. यामध्ये मी लाल तिखट पण थोडंसं टाकलेलं होतं. हळद, मीठ आणि आंबट चुका हे सगळं टाकून मी शिजवून घेतलेलं होतं. आता ही डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी तूर डाळ वापरलेली आहे. बाकी कुठल्या डाळी वापरलेल्या नाहीत. तुम्ही मिक्स डाळीचा पण दालच्या करू शकता. तर यामध्ये आता दालचा मसाला टाकायचं आणि पाणी टाकायचं जरासं घट्ट असेल तर. दालचा मसाला टाकून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे ना मीठ वगैरे चेक करून बघायचं. व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये ना आता आपण कोथिंबीर टाकूया थोडीशी. आता मी झाकण ठेवलेलं होतं 5 मिनिटं. छानपैकी उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित असं मस्त असा दालचा आपला झालेला आहे. चिकन शिजून द्यायचं आणि आता इथे आपण कोथिंबीर टाकूया. हिरवीगार छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता एक नंबर हा दालचा झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करा माझ्या सांगण्यावरून. तर झाकण ठेवायचं. अजून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. चिकनला थोडासा वेळ लागतो 15 मिनिटं. तर चिकन शिजेपर्यंत तुम्ही असं आहे ना मध्ये मध्ये चेक करत राहायचं. तर बघू शकता किती मस्त असा सोप्या पद्धतीने हा दालचा तयार झालेला आहे. आपण आता प्लेटमध्ये वाढून घेऊया. मस्त घमघमाट सुटलेला आहे घरभर. तर मी इथे मस्त दालचा वाढलेला आहे. त्यानंतर लिंबू, कांदा, काकडी आणि त्याचबरोबर बुरून पण ठेवलेला आहे. तुम्ही भाकरी चपाती सोबत पण खाऊ शकता. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.